या देशाचे हुकुमशाह असलेले गृहमंत्री यांनी पार्लमेंटमध्ये जे अतिशय असभ्य असं वर्तन केलं, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय वाईट असं त्या ठिकाणी वर्तन केलं। त्यामुळं संपूर्ण देशामध्ये त्यांच्या विरुद्ध निषेधाची लाट उसळलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व आपण पाहिलं असेल। दलित, वंचित, शोषित, आदिवासी, मागासवर्गीय या सर्वांना समानता मिळावी, समता, बंधुता असा तो त्यांनी कानमंत्र या देशाला दिलेला आहे। आणि त्यामुळं या देशाची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेनुसार या देशाचा कारभार चालतो। लोकशाही टिकून आहे, लोकशाही मजबूत झालेली आहे। हा देश सर्व धर्मियांचा देश आहे। या देशाची एकता अखंडता टिकून राहावी म्हणून या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। त्याचप्रमाणे देशाची एकता टिकवण्यासाठी राहुल गांधींनी या देशामध्ये हे भारत जोडो जे अभियान चालू केलं, त्याच्यामध्ये सर्व धर्मियांनी, सर्व लोकांनी त्यांना तो अतिशय मोठा पाठिंबा दिलेला आहे। आणि म्हणून या देशाची एकता अखंडता धोक्यात आलेली आहे। आणि म्हणून या हुकुमशाही विरुद्ध या संपूर्ण देशामध्ये आपल्याला रान पेटवलं पाहिजे। आणि या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या तर्फे हा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। धन्यवाद।